हाय हॅलो नमस्कार. मी सगळ्यांची लाडकी अर्पणा आणि वेगवेगळ्या विषयांसोबत मी तुम्हाला भेटायला येतच असते. नुसता एंटरटेनमेंट विथ अर्पणा माने ह्या शो मध्ये सगळ्यांचं स्वागत तर आहेच, पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. वेगवेगळे विषय, इंटरेस्टिंग विषय मी तुम्हाला प्रत्येक वेळेला दाखवणार आहेच आणि घेऊन येणार आहे. आणि सबस्क्रिप्शन हे फ्री आहे, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे खूप खास, कोल्हापूर, ज्यामुळं कोल्हापूर ओळखलं जातं तो विषय आहे. तो म्हणजे कुस्तीपटूंचा, कुस्तीवीरांचा आणि पैलवानांचा. तर आज हा एपिसोड पहिला आहे, म्हणजे पुरुष पैलवानांशी आज आपण बोलणार आहोत. दुसऱ्या भागात मी महिला पैलवानांशी देखील बोलणार आहे, तो भाग आपण दुसरा करूयात. तर आज आपण जाणून घेऊयात पैलवानांचं नेमकं कसं दिनचर्या असते, कोणत्या गोष्टी त्यांना पाळाव्या लागतात, काय गोष्टींचं टाळाव्या लागतात, असे वेगवेगळे विषय जे काही तुम्हाला क्युरियोसिटी असते की पैलवानांचं नेमकं कसं काय चालू असतं दिनचर्या, तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. या आज आपल्या सोबत आहेत कुस्ती कोच विजय पाटील आणि त्यांच्याकडून थोड्याफार गोष्टी जाणून घेऊयात. शिवाय आपण पैलवानांच्याकडून देखील गोष्टी जाणून घेणार आहोत. तर सर, मला याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की नेमकं कसं असतं त्यांचं दिनचर्या, किंवा काही गोष्टी पाळाव्या लागतात, काही गोष्टी टाळाव्या लागतात, या सगळं आम्हाला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कसं आहे, पैलवानची सकाळी लवकर 5ला तर म्हणजे 5 वाजता उठायचं. 5, 4:30, 5 वाजता व्यायामला स्टार्ट होते. व्यायाम झाल्यानंतर मग डाएट असतो, थंडाई नाश्ता, अंडी त्यांचं. त्यानंतर स्वतः जेवण त्यांनी करून खायचं. त्यामुळे स्वतः जेवण करून सगळं आपलं प्रत्येकाने ते करायचं. त्यानंतर दुपारी रेस्ट असते, त्यानंतर परत 4 वाजता प्रॅक्टिस. हे करत असताना, पैलवान करत असताना बाहेर शक्यतो जास्त कार्यक्रम किंवा कुणाच्याही म्हणजे असं घरगुती कार्यक्रम असले किंवा बाहेरचं कार्यक्रम सगळं टाळावं लागतं. कारण की जर कार्यक्रमाला जर इकडे तिकडे फिरणं झालं तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट करायला त्याचा त्रास होतो आणि त्या पद्धतीचा वर्कआउट होत नाही. त्यासाठी कार्यक्रम, घरचा कार्यक्रम असो, बाहेरचे कार्यक्रम असतो किंवा फिरणे नाही, आपला व्यायाम, रेस्ट. म्हणजे हे किती वर्ष करायला लागते असं? अशी पूर्वीची म्हण आहे की पूर्वीचे पैलवान पण म्हणत की म्हणजे असं हे करत असताना एक तप तर जायला लागतं. म्हणजे 12 वर्षानंतरच ते कंटिन्यू 10-12 वर्ष केल्यानंतरच त्याला म्हणजे त्याचा हे फॉर्म राहील. बरं. सुरुवात किती वयापासून असते? 10-11 वर्ष. 10-11 वर्ष. मग मुलं शाळेला जाता येते? शाळेला जाते. मग शाळेचं जाऊन यायचं प्रॅक्टिस करायचं. मग बाकी सगळी जी मुलं आहेत ते सगळी कोल्हापूरचीच आहेत? कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात. मग ती जी मुलं येतात त्यांची शाळा, त्यांचं शिक्षण आता इथेच ते ऍडमिशन घेतात. कोल्हापूरमध्ये आले की कोल्हापूरमध्ये ते ऍडमिशन जायचं, शाळेला कॉलेज शाळा असते ते त्यांचं प्रॅक्टिस व्यायाम चालतं. आणि त्यांना सकाळीच जरासं लोक कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना टाळाव्या लागतात? आता तुम्ही सांगितलास की सण समारंभ ह्या सगळ्या गोष्टी हे झालं. आणि हे करत बाहेरचा म्हणजे खुराक ते काय म्हणजे बाहेरचं काय खाल्लं नाही, म्हणजे इथलं काय काय तूच डायट करायचं, बाहेरचं काही खायचं नाही. आपण नाश्ता बाहेर करायचा, या सगळ्या गोष्टी टाळाव्या. हे 12 वर्ष म्हणजे तुम्ही तो एक तप आहे, तो 12 वर्षाच्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात. ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या. बस. परिपूर्ण पैलवान घडला हे कधी समजलं जातं, म्हणजे कधी ठरवलं जातं, कोण ठरवतं असं? हे म्हणजे स्पर्धा या पुढं ऑलिम्पिक पर्यंत होईल. लगेच काय असं परिपक्व झालाय आता आणि हे झालं असं नाही विषय. म्हणजे त्याच्या ह्याच्यावरती असते. कुणाला तरी म्हणजे असं तालुक्यापासून, गावापासून, तालुक्यापासून पूर्ण नॅशनल, इंटरनॅशनल आणि मग ऑलिम्पिक ह्या गेम्स आहेत त्या इथपर्यंत नंबर असं काढलं. त्याच्या अगोदर कसं की प्रत्येक काय ऑलिम्पिकला जायचं, तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला असतो, नॅशनल.
पुन्हा पुन्हा त्यातनं जॉब लागतो. जॉब लागल्यानंतर मग त्याला ड्युटी करत असताना त्याला ते कमी करावं लागते व्यायाम. हा पण आहे विषय. असं म्हणतात की आम्ही सिनेमामध्ये मी पाहिलेलं आहे खाशाबा जाधव यांच्या सिनेमामध्ये की पैलवानांना जरा बाईपासून लांबच राहायला पाहिजे. तर हे कितपत खरं आहे आणि का? कसं आहे की कुस्ती आणि खुराक आणि गोष्ट हे म्हणजे पैलवानांचं त्रिमूर्ती सूत्र असल्यानंतर या गोष्टी बाकीच्या गोष्टी ह्या बाहेरच्या खाण्यासाठी जे तुम्ही आता बोलला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या टाळायला लागतात. कारण ह्या गोष्टी झाल्या तर मग इथं परफॉर्मन्स राहत नाही. त्या पद्धतीचा प्लेअर घडत नाही किंवा तिचं लक्ष कुस्ती व्यायाम आणि खुराक ह्या व्यतिरिक्त दुसरीकडे गेल्यानंतर त्याला इथं प्रॅक्टिस मिळत नाही. त्याचं लक्ष जरा विचलित होतं. त्यासाठी या गोष्टी आता जर हे जे काही नियम आहेत पैलवानांचे हे जर त्यांनी मोडले तर तुम्ही शिक्षक स्वरूपात त्यांना काय त्यांना काय शिक्षा देता? असं काय कॅटेगरीज आहेत? कसं आहे की ह्या गोष्टी काय ते काय सांगू काय करू शकत नाही. अच्छा, कुठं इथलेच आहे तुम्ही प्रॉपर? नाही, पुण्याचं आहे. अच्छा, किती वर्ष झालं तुम्ही कुस्ती करताय? 6 वर्ष. बाकी कोणते कोणते ठिकाणी खेळून आला आहात किंवा काय अचिव्हमेंट्स? मी नॅशनल खेळलोय, महाराष्ट्र केसरीला खेळलोय. अच्छा, म्हणजे तुम्ही इथं 6 वर्ष झालं? इथं 2 वर्ष झालं. म्हणजे आणि म्हणजे टोटल 6 वर्ष झाली. कशी आहे दिनचर्या? सकाळी 4:30 वाजता उठायचं, त्याच्यानंतर सपाट्या, त्यानंतर रनिंग वरनं आल्यावर टेक्निक, मग डाएट असतो, त्याच्यानंतर 12 वाजता झोपतो दूध ज्यूस पिऊन. बर. त्यानंतर 4 वाजता परत प्रॅक्टिस 6-7 वाजेपर्यंत. भविष्यात तुम्ही स्वतःला कुठं पाहताय? ते नाही सांगणार? नाही. बर. का हेच तुम्ही निवडलं, पैलवान होण्याचंच का निवडलं प्रोफेशन? मनापासून आवड आहे पहिल्यापासून. बर. पण फॅमिलीमध्ये कोण आहे का तसं? नाही. अच्छा, ठीक आहे सर. मी इकडे या बाजूला. मला तुम्हालाही तेच विचारायचं आहे की तुम्ही किती वर्ष झालं इथं आहात? इथं 2 वर्ष झाले मला. 2 वर्ष झालं. म्हणजे प्रॉपर इथलेच आहात तुम्ही? नाही, मी पुण्याचा आहे. पुण्याचा आहेत काय? म्हणजे तिथं तुम्ही तिथं प्रॅक्टिस करत होतात की डायरेक्ट इकडे आलात? इथं आलो. बर. मग पैलवानकी करणं इतकं सोपं नाहीये. आता सरांशी मी बोललीये तर त्यांनी असं काही गोष्टी पाळाव्या लागतात, काही गोष्टी टाळाव्या लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून प्रॉपर पूर्ण होतात का? होतात की. अच्छा, असं कधी झालंय का की बाहेरून आपण काहीतरी खाऊन आलोय आणि इथं सांगितलेलं नाही, खोटं बोललोय, असं कधी आपल्याकडून झालंय का? होतं. अच्छा. पण शक्यतो बाहेरचं खात नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गोष्टींवर इम्पॅक्ट पडतो? 100% पडतो त्या गोष्टी. ही गोष्ट पैलवान होण्याचंच का निवडलं तुम्ही? कारण माझे वडील पण एक मोठे पैलवान आहे. अच्छा, त्यामुळं. तुम्ही भविष्यात तुम्ही स्वतःला कुठं पाहताय? एक महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर सर. तुमचं नाव कसं सर? माझं नाव प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे. तुमची दिनचर्या कशी असते? दिवसभर काय काय करता? दिनचर्या सकाळी 4:30-5ला उठायचा, बर, फ्रेश वगैरे होऊन यायचं, रनिंग, PT, अजून टेक्निक प्रॅक्टिस, डाव प्रॅक्टिस. किती वर्ष झालं तुम्ही येत आहात या क्षेत्रात? तुम्ही 4-5 वर्ष झाले असतील. 4-5 वर्ष. इथलेच आहात प्रॉपर? नाही, प्रॉपर मी नगरचा आहे. नगरचा. अच्छा. पैलवानकी करणं म्हणजे खूप महागातली गोष्ट आहे ती, म्हणजे सोपं प्रोफेशन नाहीये. जे गरीब घराण्यातले आहेत त्यांना पण हे पैलवानकी करायचं आहे, पण परिस्थिती नाही. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगणार? आता परिस्थिती जर पाहिलं तर शक्यतो गरीब घरातूनच पैलवान मोठा होतात. त्याच्यामुळं थोडंफार ऍडजस्ट करून चाललं पाहिजे. डाएटला पैसे वगैरे थोडे पुरत करून होऊन जातं. नाही, बरोबर. सगळ्याच गोष्टी फॉलो होतात का? की जे काही नियम आहेत पैलवानगी करताना किंवा भावी पैलवान होताना, कुस्तीवीर होताना सगळ्याच गोष्टी फॉलो होतात का तितक्या? थोडाफार चुका होतात, पण चुका थोड्याफार हळूहळू अनुभवातून सुधरत चालतातच हळूहळू. अच्छा. त्याच्यामुळे काय अडचण येत नाही पुढं.
आता तुम्ही किती वर्ष झालं म्हणाला तिथं खेळताय? 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्षात कोणती गोष्ट चुकली आहे तुमच्याकडून? चुकल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण हळूहळू अनुभव येते, सुधारून एक आम्हाला सांगा ना, आमच्या ऑडियन्सला काय चूक झाली? हेच खाणं पिणं माहित नसणं, त्यात 2-3 वर्ष जाणं असं नाही का. परत परफेक्ट टेक्निक माहित नसणं, कोणत्या पोझिशनला कोणता डाव करायचा हे माहित नसणं, तर वस्तादांना विचारून वगैरे तर ते सुधारून घेतलं असं. ओके सर, थँक्यू. 16 म्हणजे 10वीला किती वर्ष झाले इथं आहे? इथं 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं म्हणजे 2 वर्ष इथं प्रॅक्टिस आहे की अजून कुठं? इथंच आहे. इथंच म्हणजे आता 2 वर्ष झाले आता आहात तुम्ही. हेच का निवडलं? हेच पहिलवान करायचे घरातले म्हणले. घरातले म्हणले, तुम्हाला आवड नव्हती? मला आवड होती पहिल्यापासून, लहानपणापासून. बर. गावात प्रॅक्टिस करायला. बर. मग बाहेर आपल्याला स्पर्धा खेळायच्या म्हणून इथं प्रॅक्टिस. प्रॉपर इथलेच तुम्ही? होय. अच्छा. आता पैलवानकी करणं म्हणजे स्वस्त नाही आहे, ते महागातल्या गोष्टी आहेत. तुमच्यासारखे आता तुम्ही तर 15-16 वर्षाचे आहेत. सर म्हणाले की 11-10-11 वर्षापासूनच मुलं ह्याच्यामध्ये येऊ शकतात. होय. पण परिस्थिती गरीब असते काहींची आणि पैलवानकी पण त्यांना करायची असते, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल त्या मुलांना? पैलवानकी करायची आहे, पण प्रॉपर जर मन लावून केले तरच पैलवानकी केली पाहिजे, नाहीतर मग काय नाही उपयोग नाही. मग नाही, परिस्थितीच नाही. तो जो काय डाएट आहे, खुराक आहे, तो प्रॉपर डाएट केला पाहिजे. वेळेवर थंड आहे, नाश्ता. जे गरीब आहेत त्यांनी काय करायचं? गरीब आहे त्यांनी पण असं थोडं असं का पेना असं चालू ठेवलं पाहिजे, हळूहळू थोडं वाढवलं पाहिजे. अच्छा, ठीक आहे. स्वतःला तुम्ही भविष्यात कुठं पाहताय? आता मी स्वतःला तरी नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर पाहिजे मी पाहते. अच्छा. भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मॅडम, तुम्ही आता ही मीडियाच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे की महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींना किंवा जे मोठे कारखानदार असतील किंवा ह्या सर्वांनाच, तर कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात हा जे आता खेळाडू आहेत, जे कुस्तीगीर आहेत, त्यापैकी जवळजवळ 90 ते 95% ही खेडेगावातून गरीब कुटुंबातूनच आलेली सर्व पैलवान आहेत. तर माझी त्यांना एक विनंती आहे की उद्योगपतींना, मोठ्या लोकांना, की आपण इन्कम टॅक्स त्यांना आपण भरतायच, तर गरजू पैलवानांना एक थोडं मानधन स्वरूपात महिन्याला त्याच्या खुराकाचा जर खर्च आपण जर उचलला तर महाराष्ट्रातून अनेक मल्ल ऑलिम्पिकसाठी जातील. तर आपल्या माध्यमातून एवढीच त्यांना विनंती आहे की त्या कुस्ती क्षेत्राकडे गरजू विद्यार्थ्यांना आपण मानधन स्वरूपात दत्तक घ्यावं, एवढीच विनंती करतो. आता आपण पैलवानांशी बोलल्यानंतर, जे काही खेळाडू आहेत, भावी कुस्तीवीर आहेत, त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतेच की ते एक सर्वसामान्य घराण्यातील आहेत. अनेक पैलवानांना देखील, अनेक मुलांना पैलवानकी करायची आहे, पण परिस्थितीमुळे त्या गोष्टी शक्य होत नाहीत. सरांनी आता जसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक आव्हान केलं आहे की मोठमोठे लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा अतिशय त्यांच्याकडे पैसा असतो, आणि विषय महत्त्वाचा कसा आहे की गरीब घराण्यातल्याच मुलांना इथंपर्यंत यायचं असतं आणि जे मोठ्या घराण्यातली मुलं असतात त्यांना इथंपर्यंत येण्यामध्ये काही सुद्धा रस नसतो. ज्यांना कुणाला ह्या गोष्टी संदर्भात किंवा पैलवानकी संदर्भात आवड आहे, मदत करायची आहे, दत्तक घ्या मुलांना. दत्तक म्हणजे काय, तुमचं प्रॉपर्टी नावावर करा असं म्हणायचंच नाही आहे, तर किमान त्यांचा रोजचा खुराक जो काय आहे, खुराकापर्यंत जरी मदत करता आली तर तुम्ही नक्कीच मुलांना, भावी कुस्तीवीरांना मदत करा. आपल्याला कोल्हापूर हे तसं पाहायला गेलं तर पैलवानांची राजधानी आहे, कुस्तीवीरांची राजधानी आहे, ती तशीच टिकवायची आहे. पण काही पैशाच्या अभावी आणि परिस्थितीच्या अभावी मुलांना इथपर्यंत येणं शक्य नसते, तर ती आपल्याला राजधानी आपले कोल्हापुराचं नाव असंच टिकवूयात आणि थोडीफार मुलांना मदत करत राहूयात. मी आता स्क्रोलिंगला एक नंबर देते, खालती किंवा वरती तुम्हाला नंबर दिसेल, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला कमेंटमध्ये कमेंट करून सुद्धा सांगा, मी त्यांच्यापर्यंत तुमचा संपर्क करून देईल. धन्यवाद.